नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, केंद्र सरकारनं 2026 पासून ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहतुकीच्या नियमांमध्ये मोठे बदल केलेत. रस्ते सुरक्षा सुधारणे, त्यानंतर भ्रष्टाचाराला आळा घालणं आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी लायसन्स प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शक करणं हा या नवीन नियमांमागचा उद्देश आहे. तुम्ही नवीन वाहक चालक असाल किंवा तुमच्याकडे आधीपासूनच लायसन्स असेल तर 2026चे हे नियम जाणून घेणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. हे नवीन नियम लर्निंग लायसन्स, ड्रायव्हिंग टेस्ट, रिन्युअल आणि दंडाच्या रकमेवरती थेट परिणाम करणारे आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नेमके कुठले बदल करण्यात आलेत आणि वाहन चालकांनी याची काय काळजी घ्यायला हवी. मित्रांनो, भारतामध्ये दरवर्षी होणारे रस्ते अपघात आणि वाहतुकीच्या नियमांमध्ये उल्लंघन ही एक गंभीर समस्या आहे. सरकारनं हे नवीन नियम आणण्यामागे काही प्रमुख कारण आहेत. यामध्ये केवळ प्रशिक्षित आणि सक्षम चालकांनाच लायसन्स मिळावं याची खात्री करणं, त्यानंतर लायसन्स मिळवताना होणारा गैरव्यवहार आणि एजंटगिरी कमी करून भ्रष्टाचार कमी करणं, त्यानंतर एकाच व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त लायसन्स असणं किंवा बोगस कागदपत्र वापरून लायसन्स मिळवणं यावरती चाप लावणं, त्यानंतर नागरिकांना RTOच्या रांगेत तासनतास उभं राहावं लागू नये म्हणून ऑनलाईन सेवांचा जास्तीत जास्त वापर करणं. तर मग चला जाणून घेऊयात की कोणकोणते नवीन बदल करण्यात आलेत. यामध्ये लर्निंग लायसन्समध्ये एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे, तो म्हणजे वैधतेचे नियम हे अधिक कडक आणि प्रशिक्षणावरती अधिक भर देण्यात येणार आहे. त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स संदर्भामध्ये म्हणजेच ड्रायव्हिंग टेस्टवरती एक नवीन नियम आला आहे. त्यामध्ये आता सांगण्यात आलं आहे की फक्त ट्रॅकवर नाही तर आता रस्त्यावरील प्रत्यक्ष परिस्थितीवरती आधारित चाचणी घेण्यात येणार आहे. लायसन्स रिन्युअल संदर्भामध्ये बहुतांश प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन करण्यात येणार आहे, कारण त्यांची टेस्ट घेण्याची गरज बिलकुल नाही आहे. त्यानंतर वाहतुकीचा जो दंड आहे त्यामध्ये दंडाची रक्कम निश्चित आणि कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यानंतर वयोमर्यादेसंदर्भात एक नवीन नियम आहे. यामध्ये काही विशिष्ट वाहनांसाठी वयाच्या अटींमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. त्यानंतर डिजिटल रेकॉर्ड, यामध्ये डिजिटल रेकॉर्ड आणि ऑनलाईन रेकॉर्डला जास्त महत्त्व देण्यात येणार आहे. त्यामुळे सगळी कागदपत्र ही डिजिटल स्वरूपामध्ये स्वीकारली जाणार आहेत. त्यानंतर अंमलबजावणी, यामध्ये बोगस लायसन्स ओळखण्यासाठी कडक पडताळणी आणि नवीन यंत्रणा तयार करण्यात येणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुम्ही नवीन लर्निंग लायसन्स काढत असाल तर लर्निंग लायसन्स मिळवण्यापूर्वी ड्रायव्हिंग टेस्टला जाण्याच्या आधी अर्जदाराला प्रशिक्षण हे पूर्ण करणं अनिवार्य आहे. केवळ अर्ज भरला म्हणजे काम झालं आता असं चालणार नाही. त्यानंतर यामध्ये ड्रायव्हिंग स्कूलची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, कारण आता ड्रायव्हिंग स्कूलची जबाबदारी वाढली आहे. उमेदवाराला केवळ गाडी चालवता येते की नाही हे न पाहता त्याला वाहतुकीचे नियम आणि शिस्त याचं प्रशिक्षण देणं आता बंधनकारक करण्यात आले आणि शिवाय त्यासाठी तुम्हाला CCTV रेकॉर्डिंग देखील करावं लागणार आहे. त्यानंतर डिजिटल देखरेख, यामध्ये लर्निंग लायसन्सची मुदत वाढवणं असेल तर ते आता सोपं नाही. यावरती डिजिटल रेकॉर्डद्वारे लक्ष ठेवलं जाईल, जेणेकरून उमेदवार योग्य तयारीशिवाय पक्क लायसन्स मिळवू शकणार नाही. यासोबतच जे काही नवीन बदल ड्रायव्हिंग टेस्टमध्ये करण्यात आलेत त्यामध्ये उमेदवाराची चाचणी आता कृत्रिम ट्रॅकपुरती मर्यादित नाही, तर खऱ्या रस्त्यावरती गाडी चालवताना त्याचे निर्णय घेण्याची क्षमता तपासली जाणार आहे. त्यानंतर उमेदवार लेन शिस्त पाळतो का, ट्रॅफिक सिग्नल त्याला समजतात का, चौकामध्ये वळताना इंडिकेटरचा योग्य वापर तो वेळोवेळी करतो का, या गोष्टींचं अगदी बारकाईने निरीक्षण केलं जाणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर आता तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स काढत असाल किंवा वाहन चालवत असाल तर हे नवीन नियम तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.